सोळांपूर ग्रामीण रुग्णालयात 21 जानेवारी रोजी एका रात्रीत 2 गंभीर आपत्कालीन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या। वेळेत उपचार आणि डॉक्टरांच्या तत्परतेमुळे 2 गर्भवती महिलांचे प्राण वाचले आहेत। मुदाळ येथील गर्भवती महिलेच्या गर्भनलिकेत गर्भ फुटल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता, तर सावर्डे येथील गर्भवती महिलेची पानपोळी फुटल्याने तिचे सिझेरियन करण्यात आले। या दोन्ही शस्त्रक्रिया कमी कालावधीत यशस्वीरित्या पार पडल्या। पेशंटच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये असं लक्षात आलं होतं की गर्भाशयामध्ये गर्भ न राहता गर्भाच्या नलिकेमध्ये गर्भ राहिला होता, तेव्हा न राहता तो गर्भ फुटला होता आणि पोटामध्ये बऱ्यापैकी रक्तस्राव झालेला होता। पेशंटने कोल्हापूरमध्ये दाखवलेलं होतं, सोनोग्राफी देखील कोल्हापूरला झाली होती, पण त्यांना काय कळलं नाही कसं, पण पेशंट पुन्हा सोळांपूरमध्ये आलेली होती। हे सगळं होतोपर्यंत पेशंट 9:30 वाजता आमच्या लक्षात आलं की पेशंट आमच्या इथे ग्रामीण रुग्णालयात आलेली होती आणि परत तिला कोल्हापूरला CPRला रिफर करणं ही तिच्या जीवाला धोकादायक निर्माण परिस्थिती झाली असते। त्यामुळे मग ब्लड रिझर्व होतं आहे का बघून आम्हाला 2 ब्लड बॅग रिझर्व झाल्या, आम्हाला अवेलेबल होत होत्या। ते बघता मी एका सर्जनना म्हणजे डॉक्टर विराज गोडबोले सरांना रिक्वेस्ट केली आणि आम्ही रात्रीच ती शस्त्रक्रिया सोळांपूर येथे करण्याचा निर्णय घेतला। जेव्हा हा निर्णय घेतला गेला ते सगळे जुळवाजुळव करायला 12-12:15 ही वेळ झाली आणि त्यामध्ये दुर्बिणीद्वारे रक्तस्राव किती झाला अशा पद्धतीनं ती शस्त्रक्रिया आम्ही अगदी यशस्वीरित्या एक साधारण 2:30-3 पर्यंत संपवलेली आहे। अशामध्ये पेशंटला जे काही रक्तस्राव झाला तो आमच्या लेवलवर मॅनेज झाला, पेशंटचा जीव वाचलेला आहे, पेशंट आता सकाळी चालती आहे आणि एकदम यशस्वीरित्या ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली। राधानगरीमधून एक पेशंट आपल्याकडे आली। पेशंट अगदीच पहिल्या खेपेची होती, पूर्ण दिवस भरलेले होते। पेशंटला अंगावरून अचानक पाणी जायला सुरुवात झाली आणि बाळ कोरडं होऊन बाळाचे ठोके कमी व्हायला सुरुवात झाली होती। ह्या परिस्थितीमध्ये पेशंट आम्हाला इन्फॉर्म झाली असता पेशंटला आम्ही 1:30च्या सुमारास ग्रामीण रुग्णालय सोळांपूर इथं बोलवून घेतली, पेशंट तपासली आणि बाळाचे ठोके नियमित असल्याचे बघून आम्ही पेशंटला कल्पना दिली की आम्ही सीझर देखील इथे करू शकतो। ही शस्त्रक्रिया संपून बरोबर 3-3:15च्या दरम्यान आम्ही सिझेरियनसुद्धा इथं केलेलं आहे आणि यशस्वीरित्या एक मुलगी, व्यवस्थित बाळ आणि बाळंतीण दोन्हीही सुखरूप आहे। बेपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।